नमस्कार, आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र। माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने पाचोरा येथील शरदचंद्रजी पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीने पाचोरा येथील लक्ष्मी वारकरी भवन अनाथाश्रम येथील 60 विद्यार्थ्यांना गोड जेवण देत वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला। माजी कृषी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांचा 85वा वाढदिवस आहे आणि या वयातही ते तरुणांना लाजवील अशा पद्धतीने काम करत असतात। त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही सर्व मित्र परिवाराने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या या पक्षाच्या वतीने हे जे की वारकरी शिक्षण मंडळ आहे, इथे या महाराजांच्या देखरेखीखाली त्यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ 60 मुलं मुली अनाथ, त्यातले काही अनाथ मुलं आहेत, हे इथे निवासी आश्रमशाळेमध्ये राहतात आणि शाळा शिकून परत कीर्तनसाठी लागणारं जे वारकरी शिक्षण आहे ते पण घेत असतात। आणि म्हणून या अत्यंत अशा चांगल्या या ठिकाणी त्या साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही एक छोटासा अन्नदानाचा कार्यक्रम, भोजनाचा कार्यक्रम ठेवलेला होता। महाराजांनी त्यासाठी सहकार्य केलं त्याबद्दल मी मनपूर्वक त्यांचे आभार व्यक्त करतो आणि साहेबांना दीर्घायुष्य लाभो, ते शतायुषी हो आणि भारतीय राजकारणात अजून मोठी उंची गाठो अशी आम्ही सगळेजण त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। देशाचे सर्वोच्च नेते माजी कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आधारस्तंभ माननीय शरद पवार साहेब यांच्या 85व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण आज पाचोरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी वारकरी लक्ष्मीनाथ वारकरी शिक्षण मंडळ तसेच अनाथ आश्रम या ठिकाणी आपण गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना अन्नदानाचा कार्यक्रम ठेवला होता। या आश्रमाचे संचालक माननीय योगेश महाराज आपल्यासोबत आहेत, तसेच पाचोरा तालुक्यातील सर्व मित्रपरिवार आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत। तर मी आपल्या सगळ्यांच्या वतीने, आश्रमाच्या या सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांना या ठिकाणी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतो। आपल्या सगळ्यांच्या वतीने दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने संपूर्ण पाचोरा वडगाव तालुक्यातील सर्व अधिकारी पदाधिकारी यांच्या माध्यमातून आज सर्व विद्यार्थ्यांसाठी, आपल्या वारकरी आश्रमातल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सुंदर असं रुचकर भोजनाचं आयोजन करण्यात आलं। आदरणीय साहेबांना त्या ठिकाणी दीर्घायू प्राप्त हो आणि अशाच पद्धतीने या सर्व मंडळींच्या हातून सत्कार्य घडत राहो आणि या वारकरी भवनशी सगळेजण निगडीत राहो अशी मी सगळ्यांना विनंती करेन। रामकृष्ण।